ऍक्च्युली त्यांनी ना असे इन्स्पिरेशन्स घेऊन ऍक्च्युअली हाय गाईज, आज डे 8 आहे आमच्या व्लॉगचा, आमच्या व्हिएतनाम टूरचा. आम्ही आता चाललोय स्टारफिश बीचला. स्टारफिश बीच खूप सुंदर बीच आहे. तिथे स्टारफिश सगळे बाहेर येतात आणि ते आपल्याला बघायला भेटतात. जायचे थोडं इथे जायचं कष्ट आहे. आमच्या हॉटेलपासून 45 to 50 मिनिटचा रस्ता आहे. तर आता आम्ही मस्त राईड करू आणि स्टारफिश बीचला जाऊ. त्यानंतर संध्याकाळचा आमचा पण प्रोग्राम आहे परत. काल आम्ही जे अर्धवट ठेवून आलोय ना त्यात पूर्ण करायचंय. काही झालं तरी तिकडे जायचंय. चला फायनली आम्हाला पेट्रोल पंप मिळाला. कितीला गोष्टी? सेम थँक्यू. असं वाटतंय ना यात कोकणात आलोय आणि स्टारफिश आणि मस्त हिरवळ आहे. आणि स्टारफिश बीच तुम्हाला स्टारफिश बीचला डायरेक्ट जात नाही आपण आहे ना एक वेम काय म्हणून विलेज आहे त्यांचं, रेचिम वेम. त्या बीच वरती त्याच्या विलेजच्या पीपल कडून ते लोक आपल्याला स्टारफिश बीच वरती घेऊन जातात. खरं तर बाय बोट 10 मिनिटची बोट आहे त्याची. आपल्याला तुम्ही समजा ना आम्ही ऑलरेडी हे करून चाललोय. आता पुढे बघू आम्हाला किती होतील काय होतील त्याचे आम्ही तुम्हाला रिस्ट्रिक्शन देऊ. बघू शकता असं ही लेडी आहे, ही $50 पर पर्सन आम्हाला घेऊन चालली आहे. तुमच्यावर अजून एक कपल आहे. पाणी तर बघू शकता एक्सपेन्सिव्ह आहे पण इथे माणसंच नाहीयेत बार्गेन बट बार्गेन करून करून आम्ही एवढ्यावर आलेलो आहे. पाणी बघू शकता. हो 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 का बोंबलायला लागली? असं काहीच बीच आहे. आम्ही बसलोय त्या लोकल बोट मध्ये. आता आम्ही चाललोय स्टारफिश बीचला. आर यू एक्साइटेड? येस. पुढे एक्साइटमेंटची कमी आहे बिकॉज ती थोडी आहे कारण की बार्गेन बरोबर केला नाही तर आम्ही पोचलोय स्टारफिश बीचला. हा असा बीच आहे. काय सुंदर बीच आहे, काय सुंदर ते दृश्य आहे. वा 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 वा. आणि तुम्हाला तर लवकरच स्टारफिश दाखवतो मी. घे हातात. स्टारफिश बघा, असे जागोजागी स्टारफिश आहेत. मध्ये मध्ये फिशेस पण आहेत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा स्टारफिश बाहेर पण येतात मध्ये मध्ये असे. बट तरी पण आहेत, खूप आहेत स्टार. निघालो आम्ही. बोट स्टार्ट झाल्या. वाजता आवाज आहे गाडी बोटचा. बघू शकता आपण तरी पण चाललोय आणि खूप मजा केली आम्ही. खूप मजा केली. एवढी जवळ तिथं स्टारफिश कसलेच होते. आधी होते स्टारफिश एवढं मोठं स्टारफिश होते. आम्ही रिटर्न आलोय. त्यांच्याकडनंच आम्ही मस्त एक नारळ पाणी प्यालो, शाळ. आणि ते मग खोबरं देतात. खोबरं बघ केवढं खोबरं आहे. मॅम छान टेस्ट त्यांच्याकडून. थँक्यू. ग्रँड वर्ल्डला आलो आता. काल आमचं अर्धवट काय मी स्टार्टच केलेला फक्त.
तो आता आमची माझी गाईड, माझी बायको, पुढचा काय आपला पुढचं हे काय आहे? बघते टेडी बेअर म्युझियमचं काय टायमिंग आहे. ओके, इथे एक टेडी बिअर म्युझियम आहे पूर्ण. 2 तिकडे चाललोय ऍक्टिव्हिटीज आम्ही. करू शकतो. एक टेडी बेअर म्युझियमला हा. जाऊ शकतो आणि एक वॉटर टॅक्सी करू शकतो, बट टाइमानुसार. ओके, ऐकलं तुम्ही? अशीच हिने पूर्ण आयटिनरी अशीच बनवली आहे, असंच हे केलंय, फक्त मी फॉलो केलंय आणि थोडंफार मी पण रिसर्च केलं त्याच्यामध्ये. सिर्फ आम्ही दोघांनी मस्तपैकी प्लॅनिंग करून आतापर्यंत तरी आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. लय लांब आम्ही जस्ट आता स्टारफिश बीच वरनं आलो. तुम्ही बघू शकता 2-3 गोष्टी तिकडे. खूप सुंदर बीच आहे, खूप सुंदर बीच आहे. पहिला तर सगळ्यात तुम्ही मॅप लावाल ना, ती मॅप तुम्हाला एका पॉइंट पर्यंत पोहोचवेल. तिथून लोकल तिथे गाव विलेज येतो, त्या विलेज पासून लोकल बोटमॅन आहेत ते तिकडे ते तुम्हाला बोटचे हे करणार. ते पहिला काही प्राइस सांगतात तुम्हाला की 3 लाख डॉंग 4 लाख डॉंग करून दोघांचे. त्याच्यानंतर आम्हाला एक जण पहिला 3 लाख डॉंग एकाचा बोलला, नाही 4 लाख डॉग बोलला. 4 लाख डॉंग. मग आम्ही हे केलं कारण आपण ऑलरेडी व्हिडिओज बघितलेले कितीपर्यंत द्यायचं कितीपर्यंत नाही द्यायचं. मग मी थोडंसं रिसर्च केलं. तिथे आमच्या मागेच 2-3 फॉरेनर्स होते, ते पण शोधत होते त्यांचं ते बोट. मग त्यांना आम्ही विचारलं की आपण फॉरेनर्सला एकत्र काय जाऊ पैसे असतात शकतो का. त्याच्याकडे दुनियाभरचे, त्यांना काही पडलेली नव्हती भाई पैसे, बार्गेन बिर्गेन काय नाही. ते बोलले तेवढ्याला ते रेडी होत होते. तर आम्ही त्यांना विचारलं समोरून की वी विल गो टुगेदर करून. तर फाईन करायला लागले ते. मग आम्ही बोललो त्यांच्याशी की असं. मग ती बाई बोलली की फायनल प्राइस की 1.5 लाख डॉग पर पर्सन करून एकाचे 4 जणांना घेऊन जाणार. त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आणि नंतर तुम्हाला वेगवेगळे यायचं ते वेगवेगळे येऊ शकता तुम्ही असं. आम्हाला ते फेअर वाटलं की बाबा चालेल, आम्हाला तेवढी प्राइस आम्हाला पाहिजे होती. तरीही एक्सपेन्सिव्ह आहे ही प्राइस. expensive आहे. युजली बघितली आहे, आधीच्या लोकांनी दिली आहे ती, त्याच्यापेक्षा ही प्राइस एक्सपेन्सिव्ह आहे. मे बी तिथला तोच असेल. पण मेन प्रॉब्लेम Price काय होता आता? माहितीये की तिथे प्रॉब्लेमचा सीन काय झाला माहितीये की तिथे ते फॉरेनर्स कंटाळले. इट्स जस्ट 1 पॉन्ड करून. तर त्यांना बार्गेन करायचं काही हे नव्हतं की रोज नव्हता. मग ते कंटाळले शेवटी आणि मग ते बोलले की विल गो करून. आणि असं नव्हतं की आम्हाला अजून आम्ही बार्गेन करू शकलो असतो. पण नंतर असं होत झालं असतं ना की बाबा हे पण गेलं हात ना घाना गावात ना तुपाचं असं झालं असतं आमचं. हाताला काहीच लागलं, ते फॉरेनर पण गेले असते, आम्हाला दोघांना एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले असते. म्हणून आम्ही आणि एवढं पण काही एक्सपेन्सिव्ह नाही वाटलं, हा. ठीक वाटलं. म्हणजे जेन्युअनली बघायला गेलं की ठीक वाटलं, ठीक आहे तेवढे पैसे गेले तर. बांबूसने बनवलेलं आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता बांबूचं असं पूर्ण गेट आहे. फार सुंदर बनवलेलं आहे. बांबूसने बघेल, बांबू बांधून बघेल पूर्ण. हा एंट्रीज गेट आहे. एंट्रीज एवढी सुंदर आहे, पुढे काय काय असेल. तिकडे बघ हे डान्स कसला डान्स? व्हिएतनामीज ट्रेडिशनल डान्स. डान्स मला मुळीच बघायची इच्छा नाही. मला डान्स करणारे मुळात माणसंच आवडत नाही. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख. क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा, अब मैं तेरा बहुत दिनों से. व्हेनिसला आल्यासारखा फील होतो. कसलं डेंजर दिसतंय. असे वॉटर टॅक्सीज आहेत, लाईन आहे एवढी मोठी. आल्या आयुष्य आम्हाला. आणि हा एकदम परफेक्ट टाइम आहे. आम्ही जो आलोय ना, मस्त सनसेट आहे आणि त्यात काय मस्त दिसतं ती बिल्डिंग वगैरे. टेडी बिअर म्युझियमला आलोय. बघू शकता तुम्ही पूर्ण म्युझियम आहे टेडी बिअरचं. आणि त्यात आज टेडी डे आहे. तर मी माझ्या टेडीला घेऊन टेडी बिअर म्युझियम मध्ये चाललोय. बघा माझा टेडी चाललाय कसा. खिडका टेडी आहे थोडासा. एंटर करतो आम्ही टेडी बेअर म्युझियम साठी. एक छोटस चूक झाली,
की आम्ही ना ह्याची तिकीट बुक नाही केलेली क्लूबकडून, आम्ही डिरेक्टली इथून घेतली बिकॉज आमच्या आयटनरीमध्ये हे नव्हतं ऍक्च्युली करायचं की नाही. टाइम होता म्हणून सेकंड डे आलो आणि केलं आहे, पण डायरेक्ट तिकीट घेतल्यामुळे ही आम्हाला काहीतरी अराउंड 840 INR ला पडली आहे. आणि क्लूबवरती ही 650 समथिंग काहीतरी होती. सो जर आयटनरी मध्ये असेल तर प्लीज मी रिक्वेस्ट करेन Wow, की मस्त तुम्ही बनवलं. क्लूबवरूनच करा. खूप सुंदर आहे. ईच अँड एव्हरी स्टॅच्यू इज लाईक टेडी. सगळे टेडीच्या शेप्स आहेत. आणि असं नाही की फक्त त्यांची माहिती पण दिली आहे सोबत हा हा. सोबत सगळ्यांची माहिती पण दिली की कशाबद्दल हे आहे, कशाबद्दल काय. आता हे मम्मीज आहेत. हे कोणीतरी आणलेले स्टॅच्यूज आहेत, कळतं तुला? हो. त्याच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही वाचून मिस्टर बघू जैन. शकता, थांबून पॉज करून वाचू शकता तुम्ही. हे बघ इथे ये. कशी तुम्हाला एक टेडी गिफ्ट करणार आता इकडनं गपचूपपणे. ही कोणाकोणाची तरी आणून ठेवलेली आहे अशी. त्या लोकांच्या मध्ये याच्यामध्ये पावर अशी काहीतरी त्या हिशोबाने लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणून लोकांनी त्याला पॅक करून ठेवलेलं आहे. ऍक्च्युली त्यांनी ना असे इन्स्पिरेशन्स घेऊन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची स्टॅच्यूज बनवले आहेत टेडीचे. हे बघ टेडीची मोनालिसा. बनवली आहे पूर्ण. मोनालिसा कौशिक. हो, मोनालिसाची टेडी. मोनालिसाचा स्टॅच्यू ह्यामध्ये टेडीचं हे केलंय. बघ. म्हणजे पूर्ण टेडीचे शोज ठेवलेत वाव. छोटे छोटे. माझा फोन दे कौशिक. पूर्ण असे शोज बनवले बघू शकता. वाव, मस्त. खरंच सुंदर बनवलेत. कलाकारी, सुंदर कलाकारी केली. दोन टेडी बघू शकता तुम्ही, मर्ज झालेत एका विकतमध्ये. हा माझा टेडी, हा टेडी बिअरवाल्यांचा टेडी. कशी आहे? अरे हिला ओळखीच वाटते कोणतरी. अरे ही आपली टेडी. तुमच्या ना तिकीट सोबत आहे ना तुम्हाला असे छोटे कुपन्स देतात. दोन दोन ऑप्शन असतात. एक तर सुव्हिनियर्स असतात फ्री, और एल्स तुम्ही काहीतरी फूड घेऊ शकता. तर आम्ही श्रुतिकाने ही बॅग घेतली आहे, त्यात एक लेसच्या चिप्स आहे सुव्हिनियर म्हणून, आणि मी आपल्या नेहमीप्रमाणे फूड घेतलेला आहे. फ्रेंच फ्राईज मागवलेले आहे फ्री. त्यांच्या कुपनमध्ये सेम फूड. आम्ही आज दिवसभर मस्त फुल ऑन एन्जॉय केला. तुम्ही बघितलं असेल, स्टारफिश बीचला गेलो, त्यानंतर ग्रँड वर्ल्डला गेलो. आता आम्ही मस्त स्कूटी आमची रिटर्न केली आहे, कारण उद्या सकाळची आमची फ्लाईट आहे. आणि आम्ही असाच वॉकला निघालोय. परत आता रात्री थोडस बघू, नाईट मार्केट एक्सप्लोर करायचा विचार करतोय आता आम्ही चाललोय वॉक करत. आणि स्पा घ्यायचंय मेन म्हणजे फूड स्पा. ओनली फूड स्पा, बिकॉज बाकी सगळं स्पा इकडे प्लीज. हे आहे इंडियन रेस्टॉरंट. आम्ही आता जस्ट जेवलो. खूप खूप छान आहे. मला खूप खूप सुंदर टेस्ट आहे आणि खूप चांगली माणसं आहेत. आणि प्लीज खरंच टेस्ट चांगली, आणि प्रॉपर मार्केटमध्ये, नाईट मार्केटमध्ये, फुकॉकच्या नाईट मार्केटमध्ये आम्हाला एक मस्त शॉप भेटलंय. ते त्याच्यावर स्वतः एन्ग्रेव्ह करून देतात. छोटे छोटे मस्त गोष्टी, खूप सुंदर आहे. खूप सुंदर गोष्टी घेतल्या. आम्ही पण खूप सारी गोष्टी घेतल्या, पण तुम्हाला आता दिसणार नाही. त्याचा एक वेगळा ब्लॉग येणार आहे, तर तुम्ही बघू शकता. एन्ग्रेव्ह करतायत ते आमच्यासाठी घेतो म्हणून तुम्हाला दाखवतोय. आम्ही जस्ट आता मसाला रूम मध्ये आलोय, चाललोय. झाला आजचा दिवस एंड. उद्या आमची फ्लाईट आहे मॉर्निंगची. सगळ्या फ्लाईट मॉर्निंगच्या भाई, मॉर्निंगचेच फ्लाईट आहेत. चला गाईज, भेटूया आता उद्या सकाळी. गुड नाईट. टाटा बाय, सी यू टुमॉरो. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. सबस्क्राईब करा, प्राइस.